हॅलो अँड वेलकम टू द अचिव्हर्स करियर गाईड. आणि आजच्या सेशनमध्ये आपण एक अनाउन्समेंट करणार आहे, जे असणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आताची जी काही रिसेंटली पोलीस भरती आहे ती ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आहे. फक्त मुंबईचे जे पेपर्स आहेत, लेखी परीक्षा आणि प्लस पुणे कारागृह, हे दोनच एक्झाम्स राहिले आहेत. आणि त्यानंतर एक नवीन अपॉर्च्युनिटी, एक नवीन संधी असणार आहे. जे काही नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी या आता जी काही पोलीस भरती चालू आहे ह्यामध्ये काहीतरी त्यांना काही कमी मार्काने किंवा काहीतरी कारणास्तव जर तुम्हाला अपयश आलं असेल तर अजिबात खचून जायचं नाही, कारण तुमच्या सर्वांसाठी एक नवीन संधी चालू येणार आहे. ती असणार आहे नवीन पोलीस भरती, जी सर्वांना तुम्हाला माहीत असेलच की त्या डिसेंबर महिन्यामध्ये त्याची जी काही जाहिरात आहे ती येण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये अपकमिंग ज्या टोटल वॅकन्सीज ज्या असणार आहेत त्या असणार आहेत टोटल 9,000 प्लस एवढ्या वॅकन्सीज असणार आहेत. आणि त्या संदर्भातलं जे पॅम्पलेट आहे ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकताय, ज्याच्यामध्ये येणाऱ्या 5 तारखेपासून आपण ही पोलीस भरतीची जी नवीन बॅच आहे ते आपण चालू करणार आहे. आणि या बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नवीन काय काय मिळणार आहे आणि त्या संदर्भातली जी काही वैशिष्ट्ये म्हणू आपण त्याला, तर ती जी वैशिष्ट्ये असणार आहेत लक्षात ठेवा, ती तुमच्या स्क्रीनवरती 1 बाय 1 येतील. जसे की त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं पहिला जे असणार आहे ते काय, आपण जे काही अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं जे काही लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या काही पद्धती आहेत किंवा तो जो विषय आहे तो कम्प्लिटली नवीन ॲडव्हान्स पद्धतीनं तुमच्यासमोर मांडण्यात येणार आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रिसेंटली जे काही पोलीस भरतीचे एक्झाम पेपर झाले, ज्या विद्यार्थ्यांनी दिलेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी दिले नाहीत अशा सर्वांसाठी जी काही काठीण पातळी जी आहे, डिफिकल्टी लेवल जे लक्षात ठेवा, जे काही चेंजेस होत चाललेले आहेत पेपरमध्ये, तर त्यामध्ये त्याचा एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ठाणे ग्रामीण चालकचा जो काही पेपर होता त्याच्यामध्ये 25-25 तुम्हाला क्वेश्चन पेपर बघायला मिळाले होते मॅथ्स आणि रिझनिंगचे. मग त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल लक्षात ठेवा खूप होती ॲज कम्पेअर्ड टू पोलीस भरती. फक्त म्हणतो मी लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही एक्झामला कन्सिडर केलं जात नाही. फक्त पोलीस भरतीच्या मानाने म्हणतोय मी, तुम्हाला ते जे काही 25 क्वेश्चन्स होते गणित आणि बुद्धिमत्तेचे, तर ते सगळ्यात डिफिकल्टी लेवल क्वेश्चनचे होते. आणि बऱ्यापैकी मला असं वाटलं होतं की तो सीसॅट टाईपचा जो पेपर आहे तर त्या टाईपचे क्वेश्चन्स त्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले गेले होते. मग अशा क्वेश्चन पेपर जर तुम्हाला आला आणि बऱ्यापैकी जास्तीत जास्त मुलं जे आहेत ते ठाणे आणि मुंबईलाच फॉर्म आपल्याकडचे भरत असतात, त्यामुळे असा पेपर जर आला तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे दोनच विषय असतात. मग अशा वेळी जर तुमची डिफिकल्टी लेवलचे जर हाय नसेल अभ्यास करताना, तर तुम्ही लक्षात ठेवा अशा पेपरमधून पेपर देण्याआधीच त्या प्रोसेसमधून काय होता बाहेर पडलेलं असतं. त्यामुळे सगळे जे काही ॲडव्हान्स पद्धतीनं तुम्हाला हे 2 विषय जे आहेत ते आपण इथं घेणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंकगणित या विषयाच्या संपूर्ण हँड रिटन नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील विदिन तुमच्या जी काही क्लासची फी असेल त्यामधूनच. आणि त्यानंतर परत दुसरे महत्त्वाचं एक असेल की मराठीच्या पण ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्हाला इथं क्लास मधेच काय दिल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात. आणि त्यानंतर टेस्ट सिरीज असेल, जी की शेवटच्या टप्प्यामधली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती असते टेस्ट सिरीज. मग टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात. टाइम मॅनेजमेंट असेल कसं करायचं, किंवा जो काही 1.5 तासाचा जो वेळ आहे तो कशा पद्धतीनं करायचा, त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या क्लासरूममध्ये शिकायला मिळतं. एक पॅम्पलेट तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघताय, जे आहे आपल्या आतापर्यंत जे विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन झाले त्याचं तो पॅम्पलेट तुमच्या समोर आहे. आणि त्यामधले बरेचसे विद्यार्थी लक्षात ठेवा, आपले साफ सिलेक्शनमध्ये देखील SSC GD ज्याला जे म्हणतो आपण, ते विद्यार्थी देखील आपले सगळे जे आहेत त्यांचं सिलेक्शन आहे. आणि त्यानंतर खाली बॉटमला तुम्ही बघत असाल तर सूरज भट असेल, त्यानंतर राज कुलकर्णी असेल, योगिता असेल किंवा प्रथमेश असेल, तर ह्या सगळ्या सर्वांचं जे सिलेक्शन आहे, सूरज भटचं मुंबई पोलीसला मागच्या पोलीस भरतीमध्ये झालेलं आहे. आणि बाकीचे जे 3 मेंबर्स आहेत आपले, पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा SRPF मध्ये जे झाले, तर हे सगळे जे आहेत ते आत्ता जे काही पोलीस भरती चालू आहे यामधले त्या सर्वांचं सिलेक्शन ह्या वर्षी झालेलं आहे. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यामधले संग्राम जाधव, त्यानंतर दुर्गा मोहिते असेल किंवा विशाल जाधव, या हे जे 3 विद्यार्थी आहेत लक्षात ठेवा, ह्या 3 विद्यार्थ्यांनी त्यांच्या पहिल्या प्रयत्नात ती जी पोस्ट आहे ती मिळवलेली आहे. पहिला प्रयत्न म्हणण्यापेक्षा जर ते कालावधीमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर तो कालावधी फक्त लक्षात ठेवा 8 ते 9 महिन्याचा कालावधी आहे. तेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांची जी पोस्ट आहे ती मिळवलेली आहे. मग तुम्ही त्याचा प्रूफ देखील तुमच्या समोर आहे की जर खरंच एक प्रामाणिक विद्यार्थी आणि एक चांगला शिक्षक ह्या दोघांचा ज्यावेळी समन्वय साधला जातो त्यावेळी तुमची जी पोस्ट आहे लक्षात ठेवा ती विदिन 1 वर्षाच्या आत कालावधीमध्ये तुम्हाला मिळू शकते. तरी त्यासाठीच तुम्हाला काय करायचं आहे, तर ही जी आपली बॅच जी आहे ती तुम्हाला काय करायचे, जॉईन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आपण तुम्हाला हे करणार आहे ते म्हणजे पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला जे काय सिलेक्शन मिळवण्याची जी हमी आहे ती आम्ही तुम्हाला देतो.
तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तो एकमेव आहे जी गोष्ट तुम्हाला आम्ही स्वतः प्रोव्हाइड करतोय. म्हणजेच काय, एका वर्षात म्हणजेच फर्स्ट अटेम्प्टमध्ये लक्षात ठेवा पोलीस भरती कशा पद्धतीनं काढायची. आणि त्यासाठीच तुम्ही टॅगलाईन बघितलं असेल, आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे, तुम्हाला पोलीस व्हायचं तर आहे, पण किती वर्षात, 1-2 वर्षात का 5-6 वर्षात, ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि त्याचा एकमेव रिझन जे आहे, जे विद्यार्थी 5-6 वर्ष पोलीस भरती करत असतात, लक्षात ठेवा काही गरज नाही, वेस्ट ऑफ टाइम आहे तुमचा तो. आणि खास करून ही गोष्ट नवीन विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. जर तुम्हाला पोलीस व्हायचंच आहे तर 1 ते 2 वर्षातच कशा पद्धतीनं व्हायचं, मग त्यासाठी बऱ्याच गोष्टी तुम्हाला काय करावं लागतात, काम करायचं आहे. आणि त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या क्लासरूममध्ये आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत असतोय. त्यामधले 1-2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुमचं विद्यार्थ्यांचं प्रामाणिक कष्ट म्हणजे प्रामाणिक कष्ट मी का म्हणतोय लक्षात ठेवा, कष्ट सगळेच करत असतात, तुम्हाला माहिती आहे. क्लास सगळेच लावतात, अभ्यास सगळे करत असतात, लायब्ररीमध्ये जाऊन सगळे अभ्यास करत असतात. मात्र सिलेक्शन मात्र त्या समजा काय तरी एक बाबा 50-100 मुलं जर अभ्यास करत असतील, लायब्ररीत असतील, क्लासरूममध्ये असतील किंवा घरी असतील, पण त्यामधलं सिलेक्शन जे आहे ते फक्त बोटावरती मोजण्यासारख्या विद्यार्थ्यांचं होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 ते 5 विद्यार्थी असतील, 6-7 विद्यार्थी एवढ्यांचं सिलेक्शन होत असते. मग ह्याचं रिझन काय, आता अभ्यास तर 100% करते, पण सिलेक्शन मात्र 5-6 विद्यार्थ्यांचंच होते. तर त्यासाठी लक्षात ठेवा एकमेव रिझन असतं त्याला, प्रामाणिक कष्ट जे म्हणतो आपण त्याला. प्रामाणिक म्हणजे काय, अभ्यास सगळेच करते, पण त्या अभ्यास करताना प्रामाणिकपणा तुमचा किती आहे. आणि दुसरं त्याच्या संलग्न दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षकाचं असणारं मार्गदर्शन. कारण विद्यार्थी 100% कोणाला फॉलो करत असतो, तर जो शिक्षक त्यांना त्या गोष्टी जो सांगतो त्याच गोष्टींना तुम्ही फॉलो करत असतायचा. त्यामुळे जो शिक्षक जर तुम्हाला त्या एक्सपिरियन्स असेल, त्या एक्झाम कशा पद्धतीने ट्रॅक करायची, 1.5 तासाचा वेळ कशा पद्धतीने वापर करून घ्यायचा आहे, जो काही तुम्ही अभ्यास करता 3-4 तास तो कशा पद्धतीने केला पाहिजे, कधी कोणता विषय केला पाहिजे, ग्राउंडला किती महत्त्व दिलं पाहिजे, लेखीला किती महत्त्व दिलं पाहिजे, अशा ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्यातूनच लक्षात ठेवा तुम्ही जे एक्झाम आहे ती 1 ते 2 वर्षात क्रॅक करू शकता. जर नसेल तर तुमची 5 ते 6 वर्ष ही 100% जातातच. त्यामुळे जे काही विद्यार्थी तुमचे मित्रपरिवार असेल ज्यांचं सिलेक्शन ह्या वर्षी झालेलं आहे, त्यांना हा प्रश्न तुम्ही नक्की विचारा की तुझं जे काही सिलेक्शन आहे ते किती वर्षामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप कमी विद्यार्थी बघायला मिळतील ज्यांचं जे अटेम्प्ट आहे तो 1 किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालं आहे. असे खूप विद्यार्थी कमी आहेत. त्याचं एकमेव रिझन ते लक्षात ठेवा की जे मार्गदर्शन त्यांना मिळते ते कुठेतरी कमी पडते. कारण क्लासेस तुम्ही जे लावता ते त्यासाठी लावत असतायचं की बाबा माझं जे सिलेक्शन आहे ते मला लवकरात मिळावं. मग हे जर तुमचं पर्पज असेल तर आपल्या येत्या 5 तारखेपासून आपण जी बॅच चालू करणार आहे, या बॅचमध्ये तुम्ही सर्वांनी आपला जो प्रवेश आहे तो निश्चित करायचा आहे, जेणेकरून तुमचं जे सिलेक्शन आहे ते विदिन 1 ते 2 वर्षाच्या आत म्हणण्यापेक्षा पहिल्या प्रयत्नातच ते सिलेक्शन कसं करावं यासाठी तुम्हाला ह्या बॅचमधून काय होत जाईल, सगळी मदत मिळून जाणार आहे. आणि सर्वांनी काय करायचं आहे आणि त्यानंतरच लगेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 7 तारखेपासून गणेश जयंती चालू होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने किंवा त्या असल्या ह्या चांगल्या शुभमुहूर्तावर सर्वांनी पोलीस भरतीचा जो ध्यास आहे तो तुम्ही तुमच्या मनाशी बाळगून, जो की आपली नवीन बॅच चालू आहे, ह्या बॅचमध्ये तुम्ही सर्वांनी आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करायचा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी तुमचे मित्रपरिवार असेल जे पोलीस भरती करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना हा सेशन तुम्ही सर्वांनी नक्की शेअर करायचा आहे. आणि तुम्ही स्वतः ठरवायचं आहे पोलीस व्हायचं आहे ते खरं, पण किती वर्षात, 1 ते 2 वर्षात की 5 ते 6 वर्षात. धन्यवाद.